नमस्कार, मी मनस्वीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे. तर आज आहे विसर्जनचा दिवस आणि आज आमच्याकडे तळणीचे मोदक असतात. मी गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक बनवते. सारण सेम असतं, उकडीच्या मोदकाचं जे असतं सेम तेच मी बनवते तळणीच्या मोदकाला पण. आणि इथे मी मोदक बनवून घेतले आणि थोडंसं पीठ उरलं होतं म्हणून त्याच्या पुऱ्या पण बनवून घेतल्या. तर आता वाजले 6 आणि आमची आरती वगैरे झाली. आता मोदक बनवले मी तळणीचे, जसं तुम्हाला दाखवलं. आरती वगैरे झाली, आता पूजा होते, उत्तर पूजा होते आणि मग त्याच्यानंतर विसर्जनासाठी गणपती बाप्पांना घेऊन जाऊ. खूप कसं तरीच वाटतंय आता. आम्ही सकाळी बाहेर गेलो होतो कारण माझी थोडीशी तब्येत 2-3 दिवस झाले मला खूप लो फील होत होता आणि मी गणपती बाप्पा घरी येत तर आता दवाखाना वगैरे कुठे म्हणून टॅबलेट खाऊनच घरीच हे करत होती. पण नंतर हे बोलले की जास्त व्हायच्या आधी चल जाऊया, सुट्टी पण आहे तसं. तर आम्ही डॉक्टरकडे गेलो आणि त्याच्यानंतर येता एका ठिकाणी महाप्रसाद होता, तर मग आम्ही महाप्रसादाला गेलो. घरी तर मी सगळं जेवण बनवलं होतं. ग्रेशू स्कूलला गेली होती, त्याच्यामुळे सकाळीच माझं जेवण बनलं होतं लवकर तिच्या टिफिनसाठी. पण हे बोलले की ठीक आहे आपण संध्याकाळी वगैरे खाऊया, पण चल आता महाप्रसादला जाऊया. येतेवेळी आम्ही ग्रेशूला पण म्हणजे ती स्कूलमधून आली आणि मग तिला आम्ही घेऊन गेलो. त्याच्यामुळे येतेवेळी महाप्रसाद घेऊन आलो. घरी आल्यानंतर मी पटकन पहिला मोदक बनवून घेतले. मी सकाळी तयारी करून गेली होती मोदकची. तर आमच्याकडे विसर्जनला तळणीचे मोदक असतात आणि तयारी वगैरे करून घेतली, आरती वगैरे केली आणि त्याच्यानंतरच व्हिडिओ शूट केला मी. आणि आमच्या इकडे ना म्हणजे मी याच्या अगोदर गेल्या वर्षी पण हे सांगितलं की खूप विधिवत पद्धतीने पूजा वगैरे केली जाते. इथे बाप्पांचं विसर्जन व्हायच्या आधी बाप्पांना अभिषेक घातला जातो. त्याच्यानंतर मग फुलं वगैरे वाहून नारळ वगैरे वाढवला जातो, अगरबत्ती दाखवली जाते आणि मग त्याच्यानंतर आरती वगैरे करून मग बाप्पांना अशी शिदोरी बांधली जाते, त्यांचं जेवण. आणि माझ्या माहेरी गूळ आणि पोहे नाही बांधत. माझ्या सासरी गूळ पोह्याची त्यांचं जेवण दिलं जातं त्यांना. ते कापडामध्ये बांधून त्यांच्या उजव्या हाताला बांधलं जातं. पण माझ्या माहेरी दही भाताचा नैवेद्य देतात आणि मी लहानपणापासून तेच बघतले. माझ्या मामाच्या गावी पण तीच पद्धत आहे. त्याच्यानंतर परत एकदा आम्ही सगळ्यांनी आरती केली आणि आमच्या इथे ना घरीच नारळ वाढवला जातो. पण माझ्या माहेरी नदीवर गणपती बाप्पांना विसर्जन करून नारळ वाढवून मग घरी घेऊन येतात. आणि मग नारळ वगैरे वाढवला, घरभर गणपती बाप्पांना फिरवलं आणि त्याच्यानंतर मग ही पद्धत पण मी पहिल्यांदाच माझ्या सासरी बघितली. आता जवळजवळ 4 वर्ष झाली हे करते. त्याच्या अगोदर हे करत नव्हते, पण सासूबाईंना कदाचित कोणी सांगितलं असेल म्हणून हे करतात. पण मी जेव्हा लग्न होऊन आली होती तेव्हा हे तांदूळ वगैरे ठेवले जातात ते पहिला करत नव्हते. पहिली 2 वर्ष तरी मी पाहिलं नव्हतं. जसं आम्ही इकडे ह्या घरात शिफ्ट झालो तेव्हापासून ही मी पद्धत बघते. आणि मग वरती पण हे घेऊन गेलेले बाप्पांना तिथे पण घरभर त्यांनी फिरवलं आणि मग बाप्पांचं विसर्जन करायला हे घेऊन गेले. खरं तर निरोपाची वेळ येते तेव्हा खूप वाईट वाटतं, पण पर्याय नाही आहे त्याला. खूप छान वाटत होतं. 5-6 दिवस सगळ्या गोष्टी लवकर होत होत्या. प्रसादाची गडबड आणि मग आरतीची तयारी, ह्या सगळ्या गोष्टीतनं खूप छान वाटत होतं. आणि शेवटी आला मग बाप्पांना निरोप द्यायचा वेळ. तर मग हे गेले विसर्जनला. आता 7 वाजलेत आणि आम्हाला गावी जायचं होतं विसर्जन करून, पण विसर्जनला खूप उशीर झाला. हे विसर्जन करायला गेले, त्यांच्या मित्रासोबत गेलेत. आम्हाला नको म्हटले ते ह्या वेळेला. खूप ग्रीष्म सर्दी पण आहे आणि नदीवर नको म्हटले ह्या वेळेला. सो त्यासाठी मित्रासोबत गेलेत विसर्जनला आणि गावाला जायची मी तयारी करून ठेवले. खरं तर उद्या सकाळी परत आम्हाला यायचं आहे, ग्रीशूचं स्कूल आहे त्यासाठी. पण आज एक दिवस जायचा विचार होता. गणपती बघायला पण जाऊया म्हणत होते हे. मीच गावाला जायचं ह्यांना रेडी केलं आणि आता उशीर झाला, समजत नाही आहे जायचं की नाही, कारण अर्धा ते पाऊण तास लागतो घरी पोचायला आणि रात्रीचं नको वाटतं जायला. तर बघू आता आल्यानंतर काय म्हणतात. एकतर गावी जाईन किंवा मग इथं सिटीमध्येच गणपती बघायला, मोठे गणपती, सार्वजनिक गणपती बघायला जाऊ. तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. गावी जायचं म्हणून मी चेंज वगैरे केलं नव्हतं. आता गावी जायचं परत काय 17 वेळा चेंज करायचं म्हणून. आणि आता 8 वाजलेत आणि ग्रेशूच्या पप्पांचा फ्रेंड आलेला की गणपती विसर्जन करायला, तर त्यांना ते सोडायला गेलेत सिटीमध्ये त्यांच्या घरी आणि अजून ते आलेले नाही आहेत. 7:15 7:30च्या दरम्यान ते गेलेत आणि अजून आलेले नाही आहेत. अजून 10-15 मिनटं लागतील त्यांना यायला. त्याच्यानंतर ते फ्रेश होणार आणि मग आम्ही गावी जायला निघणार. अजून पाऊण तास जायला. फक्त जा, जेवण करा आणि झोपा आणि सकाळी परत 7 वाजता उठून परत या. तर त्यापेक्षा मी जायचंच प्लॅनिंग कॅन्सल केलं. आता एवढ्या लेट जाऊन काहीच फायदा नाही. आणि मम्मीला कॉल केलेला तर मम्मी पण बोलते की एवढ्या रात्री येऊ नको पिल्लूला घेऊन, कारण रस्ते वगैरे बरोबर नसतात या टायमाला. नकोच म्हटली ती. थंडगार वातावरण पण आहे तर पिल्लूला नकोच, घेऊनच येऊ नकोस बोलली. नको ते येणंच राहू दे तुझं, असं बोलायला लागली मम्मी पण. माझी पण इच्छा होत नाही आता एवढ्या रात्री जायची, कारण काहीच फायदा नाही आहे. निवांत बोलता पण येणार नाही, बसता पण येणार नाही. जायचं, जेवायचं आणि झोपायचं आणि सकाळी उठून परत 6-6:30ला तिथून निघायचं. त्यामुळे न गेलेलंच बरं.
आणि इथं गल्लीमध्ये 9 वाजता गणपतीची आरती होणार आहे, सार्वजनिक गणपतीची. तर आमचा जो काही ग्रुप आहे लेडीज, तर त्यांचं असं ठरलं की आज आरतीला जाऊया. तर आता त्या ताईंचा फोन आलेला, तर बघू, सिटीमध्ये तर जायचं आहे आम्हाला सार्वजनिक गणपती बघायला ग्रेशूला घेऊन. तर जेवण करून निघूया म्हणतात की अगोदर जाऊन येऊन नंतर जेवण करूया म्हणतात. अजून आमच्या दोघांमध्ये ते डिस्कस झालेलं नाही आहे, ते आल्यानंतरच आता समजेल. तर 9पर्यंत जर मी इथे असली तर आरतीला जाईन मी इथं गल्लीमध्येच. आणि जर आमचं बाहेर जायचं ठरलं तर मी विचार करते की जेवणच करून जायचं, कारण आता वेळ झाला आहे, ग्रेशूचा जेवणाचा पण वेळ झाला आहे, 8-10 होत आलेत. तर इथली आरती करून जेवण करून मग जायचं असं माझं प्लॅनिंग आहे. बघू, ह्या आल्यानंतर यांच्यासोबत डिस्कस करेन आणि कसं काय पुढचं ठरतंय ते बघू. तुम्हाला तसं व्हिडिओमध्ये दिसेलच. ग्रेशू बाहेर खेळते तिच्या फ्रेंड्ससोबत. आज खूप दिवसांनी ऊन होतं दिवसभर आणि पूर्ण टेरेस पण सुकलेला आहे आणि तिच्या फ्रेंड्स सगळ्या आलेत खेळायला, तर ती लोक खेळत आहेत बाहेर आता. तर बसते थोडा वेळ आता अजून, बघू हे कधी येतात आणि त्याच्यानंतर पुढचं जे काही ठरेल ते तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन. गल्लीमध्येच सार्वजनिक गणपतीला आम्ही आरतीला गेलो होतो. तर आरती वगैरे केली, त्याच्यानंतर प्रसाद वगैरे घेतला. प्रसादाची खूप लाईन लागलेली मोठी आणि छान करतात आमच्या गल्लीमध्ये पण. त्याच्यानंतर आम्ही गणपती बघायला गेलो, तसं पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. इथं आम्ही गणपती बघायला गेलो होतो. तर सगळ्यात पहिलं या गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि इकडे होम मिनिस्टरचा कार्यक्रम चालू होता. आज आम्ही फक्त नेहरू नगरमधले कवर करणार आहे. सिटीमध्ये मी उद्या परवा जाईन. कुठं? शिवाजीनगर. तिकडं काय केलं डेकोरेशन? केदारनाथचं तिकडेच. बघून आलाय तुम्ही जाऊन? मग असं बाहेर केलं काय? गाडीवरून बसून बघता येतील तेवढे बघूया, नंतर जाऊया. 12 वाजले आता. पिलू पण कंटाळलं. आता 12 वाजले आणि घरी जायला निघालोय. ग्रेशू झोपाले म्हणजे. इथं ग्रेशू झोपत होती म्हणून मी लवकर घरी जायला निघालो. सिटीमधले पण 1-2 कवर केले आम्ही आणि आजचा व्हिडिओ एवढाच होता.